मोदी मुंबईमध्ये दाखल झालेत। आरबीआयच्या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी उपस्थित राहतील। त्यांच्या गाड्यांचा ताफा पुढे सरकतोय, त्याचीच दृश्य आपण पाहतोय। सुशांत सावंत पुन्हा एकदा आपल्या सोबत आहे। सुशांत, कसा असेल हा कार्यक्रम? नक्कीच ज्ञानदा, हा कार्यक्रम आरबीआयचा जरी असला तरी सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम तितकाच महत्त्वाचा आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नुकतंच मुंबईत आगमन झालं, काही वेळात ते त्या कार्यक्रमाला पोहोचतील। या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते भाषण करतील, त्यासोबत निर्मला सीतारामन देखील यावेळी भाषण करणार आहेत अशी आपल्याला माहिती मिळते। हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने आरबीआयला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम जो आहे तो ठेवण्यात आलेला आहे असं आपल्याला समजतंय। यावेळी 90 रुपयाचं नाण्याचं लॉन्चिंग देखील होईल अशी देखील आपल्याला माहिती मिळते। मात्र हा दौरा मुंबईतील मोदींचा दौरा हा तितक्याच महत्त्वाचा आहे, कारण दक्षिण मुंबईमध्ये हा कार्यक्रम होतोय, एनसीपी येथे हा कार्यक्रम होतोय। नेमका आता मोदी या कार्यक्रमात काय बोलतायत, देशवासियांना नेमका काय संदेश देत आहेत ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। मोदींचं कोणत्याही क्षणी या ठिकाणी एनसीपी येथे आगमन होईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने कार्यक्रमाला सुरुवात होईल। नंतर कोणकोणते नेते भाजपचे असतील, सरकारमधले असतील या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील? ज्ञानदा, जर आपण बघितलं असतील तर भाजपचे महाराष्ट्रातील प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, ते देखील आशिष शेलार असतील, ते देखील या ठिकाणी उपस्थित राहतील। कारण मोदी या कार्यक्रमानंतर कदाचित मोदी त्यांच्यासोबत चर्चा करतील। महाराष्ट्रातली नेमकी परिस्थिती काय आहे राजकीय, त्यासोबत मुंबईतील जागांचं नेमकं कशा पद्धतीने वाटप झालेलं आहे आणि कशा पद्धतीने आता तुम्ही प्रचाराची रणनीती आखता यावर देखील मोदी या प्रमुख नेत्यांशी चर्चा करतील अशी आपल्याला माहिती मिळते। आणि विशेषतः जर आपण बघितलं असेल तर हा कार्यक्रम जो आहे तो दक्षिण मुंबईमध्ये आहे आणि हा लोकसभा मतदारसंघ देखील भाजपसाठी तितकाच महत्त्वाचा आहे। त्यामुळे कदाचित मोदी या लोकसभा मतदारसंघाची देखील या तिन्ही नेत्यांकडून माहिती घेण्याची शक्यता आहे। मात्र सुरुवातीला मोदींचं जे आहे ते भाषण होईल आणि त्यानंतर कदाचित चर्चा होऊ शकते या तिन्ही नेत्यांमध्ये। सुशांत, ताजी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।